नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा जी आर बघणार आहोत, जो की आहे शिक्षण सेवक योजनेत एक सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि ती सुधारणा नेमकी काय आहे आणि जी आर कोणत्या तारखेचा आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. अशा सर्व शाळांना सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेतील काही तरतुदींमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहे. सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात येत आहे. या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुदेय वेतन श्रेणी लागू केली जाते. सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्याची सेवा नवीन शिक्षण सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च स्तरावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे. उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की शिक्षण सेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण किंवा क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल करण्याचा किंवा सुधारणा करण्याचा अनुषंगाने वेगवेगळे कोणतेही अभिप्राय नाहीत. उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता या प्रस्तावनेच्या आधारावर आपल्याला शासन निर्णय काय तयार झाला ते बघूया. तर प्रस्तावनेत आपण बघितलं की या अगोदर काय परिस्थिती होती की जर एखादा व्यक्ती शिक्षण सेवक म्हणून एखाद्या शाळेत रुजू झाला असेल आणि जर त्याच्या रुजू झाल्यानंतरच्या 1 ते 1.5 वर्षानंतर जर दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या पदावर किंवा शिक्षक म्हणून इतरत्र बढती मिळाली असेल तर त्याला शिक्षण सेवक म्हणून परत 3 वर्ष करण्याची कोणतीही आवश्यकता या निर्णयामुळे आता राहिलेली नाही. आधी 3 वर्ष सेवा जर अखंडित झाली तर ती पुन्हा 3 वर्ष नव्याने सुरू करावी लागत होती, परंतु आता या शासन निर्णयामुळे आपल्याला सर्व शिक्षण सेवकांना याचा फायदा होणार आहे. शासन निर्णय बघूया आता. शासन निर्णय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. त्यातील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विविध नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षांचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. तर या शासन निर्णयामध्ये आपल्याला पूर्ण त्यांनी स्पष्ट केलं आहे की यानंतर जर तुम्ही एका शाळेत शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले असाल आणि तुम्हाला जर तुमच्या गुणवत्तेच्या आधारे दुसऱ्या शाळेत उच्च स्तरावर जर नोकरी मिळत असेल तर आता आधीच्या शाळेतला कालावधी पण मोजला जाणार आहे. किंवा तुम्ही इतरत्र कोणत्या दुसऱ्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असाल त्याही नोकरीचा कालावधी शिक्षण सेवक या कालावधीत मोजला जाणार आहे. सदर शासन निर्णय
निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुदेय असेल. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुदेय असणार नाही. एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्षे किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतनश्रेणी अनुदेय ठरेल. सदर तरतुदीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयास असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचविणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्या. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढेही लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो तुम्ही डाउनलोड करू शकता. आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्याच्या प्रत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शिक्षण विभागातील व्यक्तींना पाठवण्यात आलेला आहे. तर एकंदरीतच हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय शिक्षण सेवकांच्या एक कामाचा असा आणि आर्थिक नुकसान टाळणारा असा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे, ज्यामुळे शिक्षण सेवकांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे. आपल्या शाळा माहिती आणि अपडेट या चॅनलवर आपण शिक्षक आणि शिक्षकांच्या संबंधित किंवा शाळेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच देत असतो. जर माहिती आपल्याला आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हिडिओ बघा आणि वेगवेगळी माहिती जाणून घ्या. व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हीच माहिती आपल्या सर्व शिक्षण सेवक मित्रांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना पण या GRची माहिती मिळावी. आणि जर त्यांना या GRचा काही उपयोग त्यांच्या कामात होत असेल तर या व्हिडिओचा त्यांना एक उपयोगच होईल. त्यामुळे माहितीला शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत आपण पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीबद्दल जी केस चालू आहे कोर्टात त्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.